कमालीची सुरुवात आहे. कारण की विकी जर पाहिलं तर संघाचा कर्णधार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून विकीला आपण सातत्याने पाहिलं. टॅप फटका हा त्याचा पसंतीचा फटका आहे. मात्र जेव्हा टॅप फटके जात नाही तेव्हा मात्र गॅप खेळण्याचा प्रयत्न विकी खेळतोय आणि तेच पहिल्या चेंडूवर नक्कीच पाहायला मिळालंय. आता मात्र हा देखील फटका जर पाहिला तर खेळायचा होता पॉइंट रिजन मध्ये. शेवटच्या क्षणाला चेंडूवर बॅट लावली आणि तदनंतर डिक्लेअर झोन कडे चेंडू वळवला गेला. सिंगल रन्स 5 धावा आतापर्यंत 2 चेंडूमध्ये. पुनीत पुनीत साठी हा चेंडू वेगवान होता. खूप वेगाने फेकला होता चेंडू. ज्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू आधीच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबला होता. आता मात्र थोडासा स्लोवर केला. लेग साईडच्या दिशेने हा चेंडू वळवला जातोय. सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल. एकेरी धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर आतापर्यंत 6 धावा. विकी नवीन इथे मात्र आपण पाहतोय आणखीन एक चेंडूचा खेळ जर पाहिला तर एकंदरीत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. येणारे 2 चेंडू पाहायला मिळतील कशा पद्धतीने खेळेल विकी. कारण की सातत्य राखणे खूप गरजेचं आहे. जी धावफलक आहे त्यामध्ये सातत्य असणं खूप गरजेचं आहे. आतापर्यंत 6 धावा झाल्या आहेत. इथून 1-2 मोठे फटके येत आहेत तर एक चांगली धावसंख्या नक्कीच मी म्हणेन. फटका तर सुरेख आहे परंतु त्याहून सुरेख क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. छोटे खूप चांगले क्षेत्ररक्षण केलंय आतापर्यंत. छोटेच्या जर हातामधून जर पाहिलं तर चेंडू निसटला जात नाही परंतु इथे विकी भोईर एक अडवला तर दुसरा मारला. नक्कीच आपण पाहिलं 22 तारखेमध्ये जे रामाचं मंदिर प्रभू श्रीरामाचं मंदिर उभारलं गेलं आणि जबरदस्त एंट्री आपल्याला पाहायला मिळाली त्याच्या माध्यमातून. आता मात्र नवीन गोलंदाजी माकवर सज्ज होईल. विशाल येतोय गोलंदाजी माकवर. पहिल्या चेंडूवर पुनीत आघात करतोय. इथे मात्र चांगला फटका आहे. नक्कीच आयोजकांकडून सूचना येते कमी मीटिंग करायची आहे. एका ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त एक मीटिंग आपण करू शकतायत. हो हा चेंडू चांगला होता. अप्रतिम चेंडू मात्र खेळून देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने काढलाय. चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स येतोय. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या आतापर्यंत जर पाहिलं तर 16 धावा बिनगडी आतापर्यंत बाद आहे. कुठलाही गडी बाद झालेला नाही. 2 फलंदाज ज्या पद्धतीने सेट झालाय चांगली पार्टनरशिप. हा चेंडू पाहिला तर थोडीशी लालच दिली होती. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात
पुन्हा एकदा फटका सुरेख आहे, परंतु तिथे छोटे जबरदस्त कामगिरी करतोय. खूप चांगली कामगिरी छोटेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडू छोटेने ज्या पद्धतीने अडवलेत, चौकार जरूर गेले असते दुसरा कोणी क्षेत्ररक्षक असता, परंतु छोटेचे क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे. थोडीशी चर्चा केली जाते इथे. मात्र जर पाहिलं तर ऊर्जा देण्याचं काम सौरभने देखील केलंय पुनीतला, की येण्या चेंडूवर आघात करण्याचा प्रयत्न कर, मात्र नाही. सिंगल रन्स, कारण की चांगला चेंडू होता. चांगल्या चेंडूचा सन्मान करणं खूप गरजेचं आहे, तेच इथे मात्र केलं जात आहे. सिंगलने स्ट्राईक मात्र रोटेट होते. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 18 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील विशाल आपल्याला पाहायला मिळेल. पुण्याचे एकदा सज्ज झालाय विशाल. ओहो, फटका चांगला आहे, परंतु इथे काय घडेल? इथे सौरभने तर कॉलिंग दिली नाही, मात्र स्वतः धावून पडले आणि तदनंतर पुनीत पाहिला आपण क्रीज मध्ये, पॉपिन क्रीज मध्ये, तिथे थांबले गेले. इथे मात्र येईल विकेट. सौरभ बाद होईल, रनआउटच्या रूपाने गडी बाद. विश्वास पाटील आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला पुनीत, तर गोलंदाजी मार्कवर मिस्टर अभय येतोय. मागच्या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी केली होती. अभय म्हणा, वीरू म्हणा, विशाल म्हणा, खूप चांगली गोलंदाजी केली होती. हा चेंडू जर पाहिला तर इथे मात्र थोडस चेंडूवर टांगण्याचं काम केलं आणि तेच कारण बनलं तिथे. प्रदीप आलाय, नवीन बॅटर. टॅप फटका खेळण्याचा प्रयत्न होता त्याचा. सिंगल रन्स इथे मात्र घेतलं जातंय. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 19 धावा. पहा, विकी आल्यानंतर विकी आणि पुनीतनी जबरदस्त फटकेबाजी केली होती आणि आता मात्र विश्वास पाटील देखील गडी बाद होईल. बॅकफुटला खेळले होते थोडेस, चेंडू मात्र गतीने आला आणि तदनंतर पाहिलं तर विकेट. प्रसाद लालू आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र आपण पाहतोय, हो हो, एक धाव तर पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? मात्र नाही, थांबवलं जात आहे. एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या आता मात्र लागली जाते 20 रन्स, 20 धावा. धावांची संख्या ज्या पद्धतीने कमी गेली, गती कमी केली गेली, चांगली गोलंदाजी इथे मात्र वापरली जाते. इथे मात्र पुण्याच्या एकदा टॅपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रदीप बाद होतोय की नाहीये? नॉट आउट आहे. यस, नॉट आउट आहे. खूप वेगाने धावला होता. असं वाटलं होतं की बॅट देखील सुटली गेली, मात्र क्रीज मध्ये पोहोचले होते. सिंगल रन्स मिळेल. 21, 21 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. फटका इथे मात्र पाहतोय आपण, डिक्लेअर झोन कडे जाईल चेंडू. सिंगल रन्स ने इथे मात्र ओव्हरची होते समाप्ती. 4 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 4 षटकामध्ये
तीन षटक झालेत, सॉरी 3 षटक कंप्लीट झालेत आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 22 धावा. इथे 6 चेंडू पाहिलं जाईल. एकीकडे प्रसाद मिस्त्री आपल्याला पाहायला मिळते, दुसऱ्याकडे पाहिलं तर प्रदीप विश्वकर्मा हे दोन फलंदाज आहेत. इथून 6 चेंडू खेळतील. 6 चेंडूमध्ये 2 मोठे फटके येणं खूप गरजेचं असेल. पंचाळी संघ थोडासा बॅकफुटला गेला, कारण की चांगली सुरुवात विकीने केली होती, चांगली सुरुवात पुनीतने देखील केली होती. मात्र ती संयमता ठेवणं खूप गरजेचं होतं आणि तीच संयमता ठेवता आली नाही. आणि इथून जर पाहिलं तर 22 धावा लगावल्या आहेत. अंजन येतोय नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू कशा पद्धतीचे असतील, निर्णायक असतील 6 चेंडू. 22 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फटका तर सुरेख आहे. इथे पाहिलं तर पॉइंट रिझन मध्ये खेळला होता प्रसाद आपल्याला पाहायला मिळाला, परंतु चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स येते. प्रदीप पुण्याचे एकदा सज्ज होईल. पुढचा चेंडू, फटका चांगला आहे. इथे मात्र आपण पाहतोय ओहो, प्रदीप आज झगडतोय रनासाठी. नक्कीच वाचला गेला. आपण पाहतोय आणखीन 1 रन्स घेतली जाते. आज प्रदीप स्केट होताना आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. प्रसाद पुन्हा एकदा फटका. इथे मात्र पाहिलं तर फुलटच चेंडू होता, लोअर फुलटच चेंडू करून खेळला गेला आणि तदनंतर पाहिलं तर डॉट चेंडू. चेंडू वाईटचा असेल. नक्कीच योगेश आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय निर्णय. धावसंख्या 1ने वाढेल स्कोरबोर्डवर. धावसंख्या आता मात्र 25 धावा. 3 चेंडू झाले. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ओहो, लालच दिली होती मोठा पट्टा. परंतु इथून 2 चेंडू मिळणार आहेत. 2 चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जातील याकडे देखील लक्ष असेल. फटका तर चांगला आहे, परंतु इथे रनआउटच्या रूपाने गडी बाद. सहा गडी आतापर्यंत बाद झाले आहेत. अंकुश भोईर येतोय नवीन फलंदाज. शेवटचा चेंडू होता. इथे मात्र चौकार लगावली जाते. फिनिश होतोय. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय सामना.
एनसीसी संघ एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला पासळ संघ. पासळ संघाचा कर्णधार या लावण्य. तर आपण पाहतोय संजय दादा यांच्याकडून नाणेफेक केलं जाईल दोन संघादरम्यान. एका बाजूला पास्तळ तर दुसऱ्या बाजूला DNCC. आणि इथे मात्र पाहतोय DNCC टीम टॉस जीता है, क्या लेना चाहोगे? फील्डिंग. बनता भी है, कम भी होता है, तो आपकी स्ट्रेटजी क्या रहेगी? हमारी स्ट्रेटजी ये रहेगी फील्डिंग करना है, बड़ा ग्राउंड में फील्डिंग करेंगे तो फिर रन रोक सकते 30 रन के अंदर. और जो आयोजन किया है यहाँ पे उसके बारे में क्या कहना चाहोगे? अच्छा आयोजन है. थँक्यू. जाऊया आपण पास्तळ संघ नाणेफेक जिंकला असता तर लावीने काय डिसिजन घेतला असता? क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. आता मात्र फलंदाजी करायची आहे. आज दोन भावांची जोडी आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. हो नक्कीच. तर नक्कीच हा देखील एक सामना मोठा होणार आहे. दोन्ही संघाला मी शुभेच्छा देईन. आयोजकांबद्दल काय म्हणशील एक दोन शब्दामध्ये? आयोजन चांगलं आहे, अजून पुढे पण करत जा असंच आयोजन. कारण की आपण जर पाहिलं तर बोईसर विभागामध्ये जास्त टुर्नामेंट होत असतात. पालघर विभागामध्ये जर पाहिलं तर खूप कमी प्रमाणावर. आज बोईसर ते पालघर प्रवास कसं वाटतंय? चांगलं वाटते पण खूप थंडी आहे. नक्कीच थंडी आहे, मात्र सामन्याचा आनंद घेता येईल. इथे आपण पाहणार आहोत दोन संघादरम्यान ही लढत आपण पाहणार आहोत. तर जाऊया मॅच कडे. तर आपण पाहतोय डबल फिगर मध्ये 10 धावा होत आहेत. वीरेंद्र पुण्याच्या एकदा सिंगल रन्स घेण्यासाठी आलाय. इथून जर पाहिलं तर चेंडूवर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. गोलंदाजी मार्कवर विकी भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडूमध्ये 11 धावा खर्च करतोय. कुठेतरी धावा थांबवणं गरजेचं आहे. जरी टार्गेट चांगला दिला आहे, आपण पाहतोय आतापर्यंत जर विचार केला टार्गेटचा तर 30 धावांचं लक्ष आहे. परंतु पहिल्या षटकाच्या अगदी 5व्या चेंडूपर्यंतचा जर विचार केला तर 11 धावा आल्या आहेत. म्हणजे खर्चीकरण देखील जास्त आहे. हो, पुन्हा एकदा इथे मात्र आपण पाहतोय आलोक एका बाजूला, दुसऱ्या बाजूला मिस्टर वीरू. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या षटक इथे मात्र कंप्लीट झालंय आणि धावसंख्या जर पाहिली तर 12 धावा स्कोरबोर्डवर लागल्या आहेत. चला थोडीशी शॉर्टली टीम मीटिंग घ्या प्लीज, विनंती असेल. इथून जर आपल्याला पाहिलं तर अजून ही सामने खेळवायचे आहेत. ह्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर नक्कीच जो संघ विजय होईल तो थेट या ठिकाणी क्वालिफाय होईल. अंतिम 8 मध्ये नक्कीच प्रवेश करेल. कोणता संघ प्रवेश करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. थोडीशी थंडी जास्त आहे आणि थंडीचा आनंद देखील घेताना आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या बाहेर. अगदी थोड्याशा लांबवर शेकोटी देखील पेटवली जाते आणि शेकोटीचा तिथे मात्र उबदार आनंद घेतला जातोय. आणि खरं म्हटलं तर ओमकारचं चिकन पकोडे देखील आता चालू झालेला आहे. जो स्टॉल आहे आपण पाहतोय. अंडा पाव देखील आपण पाहतोय अवेलेबल, आमलेट पाव.
हे देखील खूप चविष्ट पदार्थ त्यांच्याकडे देखील अवेलेबल आहेत, आपण आस्वाद घेऊ शकतायत. इथून जर पाहिलं तर गोलंदाज मिस्टर प्रसाद पाहायला मिळतोय. चांगला असं एक चेंडू नक्कीच प्रसादच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स, थोडेसे क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतायत प्रत्येक चेंडू, कारण की एका बाजूला पाहिलं तर वीरेंद्र, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मिस्टर आलोक खेळतोय. दोन चांगले सेट बॅट्समन आपल्याला आधी देखील पाहायला मिळाले. पॅराडाईज संघासमोर अगदी चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली आणि त्या संघाला पराभूत करण्यामागचं कारण काय असेल तर या दोघांची फलंदाजी. खूप चांगली फलंदाजी केली आणि त्यातून जर पाहिलं तर पॅराडाईज संघाला पराभूत केलं. इथून जर पाहिलं तर पंचाळीस संघासमोर हे देखील चॅलेंज असणार आहे, कारण ह्यांचं विकेट खूप महत्वाचं आहे. हा चेंडू जर पाहिला तर टर्न करण्याचा प्रयत्न होता, परंतु ज्या टर्नवर भरोसा होता तो टर्न झालेला नाहीये. हो, खूप चांगला चेंडू मी म्हणेन. हा टर्न असणं खूप गरजेचं आहे. एक चांगली लेंथ लाईन आपल्याकडे असेल तर नक्कीच बरेचसे फलंदाज हे बीट होत आहेत. म्हणतात ना, जर बाहुबली पिक्चर पाहिला असेल तर त्यामधला कटप्पा आणि क्रिकेटमधला टप्पा खूप महत्वाचा असतो आणि हाच टप्पा पाहायला मिळाला. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. तर विकेट टेकर गोलंदाज नक्कीच मिस्टर प्रसादला आपण पाहिलं. पहिलाच गडी बाद झाला. अंजन येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. फटका तर चांगला आहे. इथे मात्र विश्वास पाटील अतिशय चपलाईने आले होते चेंडूवर. विश्वास पाटीलचा जर विचार केला तर चांगलं क्षेत्ररक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असो, ओव्हरआर्म असो, सातत्याने चांगली कामगिरी त्यांच्याकडून देखील आपल्याला पाहायला मिळते. जर पाहिलं तर नव्याने सुरुवात 2024 मध्ये आपल्या पंचाळीस संघासाठी गरज आहे. पंचाळीस संघाला, कारण की पंचाळीस संघाचा जर विचार केला तर 2022चं वर्ष कोण विसरेल. सर्वाधिक जास्त जर चॅम्पियनशिप कोणाकडे असेल तर पंचाळीस संघाकडे आपण पाहिली होती, कारण की त्यांच्याकडे देखील 4 जे खेळाडू होते विभागले गेले. आगवण संघाचे ते खेळाडू कोण विसरेल. जगदीश, जग्गू, त्यानंतर विकी आपल्याला पाहायला मिळतोय. फटका तर सुरेख आहे. वीरेंद्रचा हा फटका निघून जाईल 4 धावांसाठी. एक गडी नक्कीच बाद झालाय, मात्र 20 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. इथून जर पाहिलं तर अजूनही जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 10 धावा म्हणजे इथून एक चांगला गोलंदाज ज्याला या इनिंगची धावा मदार नक्कीच सांभाळावी लागेल. अंकुश भोईर आलायत. स्वतः संघ जर पाहिलं तर इथून खूप चांगली टुर्नामेंट त्यांच्याकडे देखील असते. कोण विसरेल पंचाळीचं ते मैदान आणि त्यामध्ये आयोजन करणारी स्पर्धा. सर्वाधिक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते पंचाळी गावामध्ये. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. गतवर्षी आपण पाहिलं तर महाकाल चषक आपल्याला पाहायला मिळाला होता. हा वाईट चेंडू आहे. अवांतर धावेने धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाते 21 धावा. इथून 9 धावांची आवश्यकता आहे. आता हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू. बॅटची लिडिंग एज नक्कीच लागली होती. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी यष्टीरक्षक थोडेसे चुकले गेले. यंगस्टर आहेत, नवीन खेळाडूंना संधी देण्याचं काम इथे मात्र पंचाळीस संघाने अंकुश भोईर आणि त्यांच्या टीमने देखील केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय.
आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. इथे विश्वास पाटील चेंडूवर येईल, जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. आता मात्र एक रन्स थांबवायचा आहे. या उद्दिष्टाने जर पाहिलं तर विश्वास पाटीलला पुढे आणलाय, तदनंतर सौरभ भोईरला देखील थोडस वर आणण्याचं काम केलंय. आता मात्र अक्षय जातोय. फटका तर चांगला आहे. इथे मात्र चेंडूवर विकेट्स नक्कीच मिळेल. पंचांचं बोट आकाशाकडे म्हणजेच गडी बाद. यस, इथे जर विरेजचा फटका पाहिला तर खूप चांगला फटका होता, मात्र नशिबाने त्याला साथ दिलेली नाहीये. सौरभच्या मांडीवर चेंडू आदळला आणि तदनंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गडी बाद होतोय रनआउटच्या रूपाने. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल, एका बाजूला विशाल तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मिस्टर अंजन. हे दोन फलंदाज आहे ज्यांच्याकडे लक्ष नक्कीच ठेवलं जाईल. इथून जर पाहिलं तर सलामीचे फलंदाज आलोक आणि तदनंतर पाहिलं तर मिस्टर वीरेंद्र बाद झाले. परंतु बघूया, चांगली गोलंदाजी मी म्हणतोय आतापर्यंत अंकुश भोईर यांची. हा चेंडू आपण पाहतोय खराब आहे. पंचांचा इशारा येतोय. हा वाईट चेंडू, अतिरिक्त धाव या ठिकाणी खर्चीकरण गोलंदाज देखील करताना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. इथे मात्र रनआउटचा चान्स आहे. गडी बाद. विशाल बाद होतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर 24 धावा स्कोरबोर्डवर झाल्या आहेत. 6 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू या षटकातील बाकी, म्हणजे एकंदरीत 8 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. हा खराब चेंडू आहे. अशा पद्धतीचे चेंडू हे फेकणं खूप नक्कीच समोरील संघासाठी मात्र धावा बहाल करून देण्यासारखं आहे आणि तेच धावा बहाल करून देताना अंकुश भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 चेंडू 5 धावांची आवश्यकता असताना डिक्लेअर झोन कडे चेंडू जातोय. रन्स मिळेल 1, धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 1 ने वाढते. धावसंख्या होते ती म्हणजेच 26 धावा. अवघ्या 4 धावांची आवश्यकता असेल. शेवटचा चेंडू हा जर पाहिला तर तिसऱ्या षटकाचा, म्हणजे 7 चेंडू आणि आता मात्र 4 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 4 धावा. इथे आपण पाहतोय विकेट प्रयत्न केला होता, चांगले प्रयत्न होते, परंतु एक धाव जरूर मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या आता मात्र लागली जाते 27 धावा. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि आता मात्र आपण पाहतोय 3 धावांची आवश्यकता आहे. पुनीत हो डिक्लेअर झोन कडे जातोय चेंडू. पहिला चेंडू वळवलाय, की आधीच मन बनवला होता की मी येणारा चेंडू जो आहे डिक्लेअर झोन कडे खेळून काढेल. तेच मात्र करताना आपल्याला पाहायला मिळालं.
2 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 2 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू जर पाहिले तर 5 चेंडू शिल्लक. ओहो, हिट करण्याचा प्रयत्नात गडी बाद होतोय. येस, विकेटचा जर विचार केला तर पंचाळी संघाचे 6 गडी बाद झाले होते आणि आतापर्यंत जर पाहिले तर 4 गडी बाद झाले, ते म्हणजेच डेंजरस बोईसर संघाचे. चला बोईसर संघ, आपण आपल्या जागेवर बसून घ्या प्लीज. बॅरिगेटच्या पुढे येऊ नका, ही आपणास विनंती आहे. आयोजकांकडून सूचना येत आहेत, कारण की महत्वाची मॅच आहे. इथून जो संघ जिंकेल तो सरळ संघ अंतिम 8 मध्ये प्रवेश करेल. कोणता संघ अंतिम 8 मध्ये प्रवेश करतोय या जाणून घेऊया. फटका तर चांगला आहे, इथे मात्र चेंडूवर सिंगल रन्स काढतोय. आता मात्र चेंडू जर पाहिले तर 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू मध्ये अजूनही 1 धावांची आवश्यकता आहे. स्कोर लेवल झालाय. आता मात्र जर विकेट इथे 4 गेले आहेत, इथून जर पाहिलं तर 2 विकेट्स जर येत आहेत तर पंचाळी संघ देखील मजबूत परिस्थितीमध्ये येऊ शकतोय. विकेट साठी प्रयत्न करावे लागतील. इथे फटका सजवला आणि चेंडू जातोय. विनिंग मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. नक्कीच वीरेंद्र घडतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वीरेंद्र.